हिंगोलीमध्ये सासूरवाडीमधून अचानक बेपत्ता झालेल्या नवविवाहित जावयाचा हिंगोली पोलिसांनी शोध घेतला। मांडव परतवणीसाठी आलेला जावई गावातून अचानक गायब झाला होता। जावयाला शोधण्यासाठी सासरच्या मंडळींनी अख्खं गाव पिंजून काढलं, मात्र जावयाचा शोध लागला नव्हता। अशात तब्बल 10 दिवसांनी या जावयाचा शोध आता लागला आहे। मिळालेल्या अधिक माहितीनुसार हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कोठारी गावामध्ये ही घटना घडली आहे। प्रमोद मात्रे असं बेपत्ता झालेल्या जावयाचं नाव। 21 एप्रिल रोजी त्यांचा विवाह संपन्न झाला होता। विवाहानंतर वाजत गाजत नवरदेव नवरीला आपल्या घरीही घेऊन गेला। सर्वजण आनंदात होते। गृहप्रवेश देखील मोठ्या आनंदाने पार पडला। यानंतर नवरी परंपरेप्रमाणे परतवणीसाठी पुन्हा गावी गेली होती। माहेरी गेलेल्या पत्नीला पुन्हा आपल्या घरी आणण्यासाठी नवरदेव आपल्या काही मित्रपरिवार आणि नातेवाईकांसह सासरी पोहोचला। पत्नीला घरी आणल्यानंतर सुखाने संसार थाटायचा या विचारात तो तिथे पोहोचला, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। जावयाने सासरच्या गावात एंट्री तर केली, पण तो घरी पोहोचलाच नाही। मांडव परतवणीसाठी सासूरवाडीच्या दिशेने निघालेला जावई सासूरवाडीत पोहोचताच अचानक बेपत्ता झाला। जावई घरी न आल्यामुळे नवरी आणि तिच्या कुटुंबियांच्या मनात एकच भीती वाटू लागली। त्यानंतर नातेवाईकांनी हिंगोली पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवली। पोलिसांनी त्यांच्या गावासह अन्य गावांमध्ये देखील याचा शोध घेतला।